नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. पौष महिन्यामधला आज पहिलाच रविवार. पौष महिन्यात सूर्याची पूजा करते ती. सूर्य आता उगून आलाय आणि आता आम्ही दोघीजणी करायला लागले सूर्याची पूजा. आमच्याकडं पाटावर काढते ती सूर्य. असं ताट करून घेतले सूर्याच्या काड्या, त्याला थोडं थोडं कापूस गुंडळलाय, वस्त्रमाळ, तांदूळ, साखर, पंचफळ. संक्रांत होईपर्यंत तांदळानं वस देते आणि संक्रांत झाल्यावर परत मग तिळानं. चला आता करून घेते मी पण पूजा. ताईंची पूजा करून झाली, आता मी करायला लागली पूजा. पहिल्यांदा सूर्याला पाणी वाहून घ्यायचं, नंतर परत मग पाटावर काढलेल्या सूर्याला पूजा करायची. दरवर्षी आम्ही दिवस उगवायला पूजा करतो. आज थोडासा उशीर झाला करायला, तरी 7 वाजले ते आता. चला करून घेते आता मी पूजा. आता माझी पण पूजा करून झाली. खाली धरला होता ना मग अशी. आज आमच्या दोघींचा पण उपवास आहे, रविवार. मार्गशीर्षमधलं गुरुवार संपलं, आता पौष महिन्यामधलं रविवार. आता उपवासासाठी चहा ठेवलाय. सकाळी आंघोळीच्या आधीच वरांची झाडून करून घेतली होती. आता सगळ्यांना वैरण टाकून घेतली. आत्ता वाजले त्या सकाळच्या 10:30 आणि इकडं माझे सगळे कपडे धुवून झाले. ते कपडे वाळत टाकले, गुरं पाणी लावून सावलीला बांधले. ते घरातलं सगळंच काम झाले. चला आता फराळ करून घेऊ. फराळामध्ये केल्या आज शाबू, हिरवी मिरची कुटून केल्या शाबू. चला या सगळ्यांनी आता जेवायला. जेवण करून झाली आणि जेवण करून आता माळावर निघाले. कारल्यामधलं गवत काढून आणायचे शेळ्यांना. गवत काढून झाले. कारल्यातनं शोधून शोधून चांगलं चांगलं गवत काढले. कामुन्या, चिमणचारा असा बरा झाडपाला आहे. धनोरा काही घेतला नाही, कारण धनोरा खात नाही ते शेळ्या. चांगलं चांगलं बघून काढले. इथे मी गटुडं काढले, तिकडं ताईने गटुडं काढले.
चला आता गवत घेऊ आणि जाऊ आता घरी. गवत आता सगळ्या शेळ्यांना पसरून टाकलं. संध्याकाळपर्यंत आता शेळ्यांच्या वरणीचं टेन्शन म्हटलं. दोन्ही पण गटोडी टाकली ती आणलेली. सकाळी 8 वाजता पाण्याची लाईट आलेली आहे. खाली ओसावर पाणी होतं सकाळपासून. मामाने आता घरी लावले पाणी भरायला. आता पाणी भरून घेते. 4:45 वाजले ते आता. आम्ही बराच वेळ झालं माळावर आलेलो आहे. भोदामध्ये भेसळ टाकतोय. मळी टाकल्यावर भोद लोटून घेतले तर म्हणजे मळी सगळ्या भोदामध्ये मिसळती. आणि आता शेणखत टाकायचं आहे. सॉरी, भेसळ टाकून भोद आता बुजवून घ्यायचे. तर चला आता टाकून घेऊ. माळावरनं भेसळ टाकून यायला आम्हाला 6:30 वाजल्या आणि आता वाजले ते 7. हातपाय धुवून घरात आल्यावर चहा झाला सगळ्यांचा आणि आता आम्ही स्वयंपाकाला लागलो आहे. इकडं मी करायला लागली भाकरी, सोबतच इकडं भाजीची पण तयारी चालू आहे. आज हादग्याच्या फुलाची भाजी आणि दुसरी भाजी काहीतरी पातळ करायची. तर ही लाल हादग्याची फुलं आहे ती. आपल्याकडं जास्त करून पांढरीच बघायला मिळते ती. आमच्या घरी पण पहिल्यांदाच आले ती अशा हादग्याची फुलं. आता खाऊनच बघू कशी लागते ती. करून घेते तर भाकरी. करून झालं आहे. आम्ही सगळे जेवायला बसलो आहे. जेवणामध्ये आज भाकरी, बटाट्याची आमटी, भात आणि फुलाची भाजी या सगळ्यांनी जेवायला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.